Next IMP question. Question number 10. Obtain the relation between the rate constant and half-life of a first order reaction. म्हणजे कोणामधलं रिलेशन आपल्याला विचारलं आहे. रेट कॉन्स्टंट म्हणजे के. रेट कॉन्स्टंट म्हणजे कोण? के. अँड हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा हाफ लाईफ म्हणजे टी हाफ. हाफ लाईफ म्हणजे कोण? टी हाफ दाखवायचं आपल्याला. बघा आता आपण मागच्या क्वेश्चनमध्ये फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी इंटिग्रेटेड रेट लॉ मिळवलेला होता. काय मिळवलेला होता? इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज. हा बघा, हा आपण मागच्या क्वेश्चनमध्ये मिळवला आहे. काय? के इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय टी लॉग ब्रॅकेट ए 0/80 टू द बेस 10. इक्वेशन नंबर 1. आता बघा, हाफ लाईफ याचा अर्थ काय की सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन समजा ए 0 होतं आणि टी इतक्या टाईमनंतर कॉन्सन्ट्रेशन काय झालं? ब्रॅकेट ए टी. आपल्याला आता काय करायचं आहे? समजा सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन ए 0 आहे. हाफ लाईफ म्हणजे नंतरचं कॉन्सन्ट्रेशन सुरुवातीच्या अर्ध व्हायला पाहिजे. ते किती व्हायला पाहिजे? सुरुवातीच्या अर्ध. मग किती वेळ लागेल? समजा ए 0चं कॉन्सन्ट्रेशन ए टी व्हायला जर टी इतका वेळ लागतो तर ए 0चं कॉन्सन्ट्रेशन ए 0च्या अर्ध व्हायला किती वेळ लागेल? टीच्या अर्धा वेळ लागेल. टीच्या अर्धा म्हणजे काय? टी हाफ लिहावं लागेल त्या ठिकाणी आपल्याला. आता याचे मिनिंग आपण एक्सप्लेन करूया आधी. ब्रॅकेट ए 0 वेअर ब्रॅकेट ए 0 कोण आहे? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ॲट टी इक्वल टू 0. म्हणजे ए 0 हा टाईम 0 असतानाचं सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन आहे. ब्रॅकेट ए 0 इक्वल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ॲट टी इक्वल टू 0. आणि ब्रॅकेट ए इथं टी पाहिजे. ते बघा, ब्रॅकेट ए टीचा मिनिंग काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ॲट टी इक्वल टू टी. म्हणजे जेव्हा टाईम काय असेल? टी असेल त्यावेळेचं कॉन्सन्ट्रेशन ब्रॅकेट ए टी. आणि ज्यावेळी टाईम 0 होता त्यावेळेचं कॉन्सन्ट्रेशन ब्रॅकेट ए 0. हा ह्या टर्मचा मिनिंग झाला. आता आपल्याला हाफ लाईफ बघायचं आहे ना, म्हणजे आपल्याला काय करावं लागणार? पा द टाईम रिक्वायर्ड फॉर ए 0 म्हणजे ए 0 ह्या कॉन्सन्ट्रेशनला लागणारा टाईम. कशासाठी लागणारा टाईम? हाफ होण्यासाठी म्हणजे अर्ध होण्यासाठी. म्हणजे टू बिकम ए 0/2 म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ए 0चं काय होण्यासाठी? ए 0/2 होण्यासाठी म्हणजे हाफ होण्यासाठी लागणारा टाईम किती आहे? इज टी/2. तो टायमिंग टी/2 आहे. मग आपण आता काय करणार माहिती आहे का? ह्या इक्वेशन 1मध्ये ह्या ब्रॅकेट ए टीच्या जागेवर काय पुट करणार? मग ए टीच्या जागेवर पुट करणार आपण ए 0/2. म्हणजे सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन ए 0 होतं आणि ए टी म्हणजे नंतरचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्या अर्ध झालं म्हणजे ए 0/2 झालं. म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला ब्रॅकेट ए टीची व्हॅल्यू ए 0/2 पुट करावी लागणार आहे. पण ब्रॅकेट ए टी हे कॉन्सन्ट्रेशन टी इतक्या वेळेनंतर आलं होतं ना. मग ए 0/2 इतकं कॉन्सन्ट्रेशन किती वेळेनंतर आलं? मग तो टीचा हाफ टाईम असेल ना. म्हणजे टी इक्वल टू हा जो टी आहे तर टी इक्वल टू पण आपल्याला टी हाफ पुट करावं लागेल. म्हणजे थोडक्यात एक लक्षात आलं आता. या इक्वेशनमध्ये आपण ब्रॅकेट ए टीचा पुट करणार ब्रॅकेट ए टी हाफ आणि हा टीचा होणार टी हाफ. फक्त या टीच्या पुढे बेसला हाफ लिहायचा आणि या टीच्या पुढे बेसला हाफ लिहायचा. बघा काय होईल मग? इक्वेशन 1 बिकम्स. इक्वेशन 1चं कन्वर्जन काय होतं आहे? के इक्वल टू हा 2.303 बघा आहे तसाच. टीच्या जागेवर काय आलं? टी हाफ आलं. आणि टी हाफ आल्यावर ब्रॅकेट ए टीच्या जागेवर काय आलं? इथं आपण घेतलं आहे ना. कुठे? ब्रॅकेट ए टी किती झालं? ए 0/2. मग इथं या इक्वेशनमध्ये ए टीच्या जागेवर टाकलं आपण ए 0/2 टाकलं ह्या पद्धतीने. बघा आता, म्हणजे इथं ए टी होतं तिथं ए 0/2 म्हणजे सुरुवातीच्या कॉन्सन्ट्रेशनच्या हाफ झालं. आणि इथं टी होता, टायमिंग पण किती झाला? टीच्या हाफ म्हणजे टी हाफ झाला. आता बघा इकडे हा ए 0 कट होईल. शिल्लक राहील इथं 1/2 फक्त. मग 1/2 डिनॉमिनेटरला आहे. मग तो न्युमिनेटरला जाताना रेसिप्रोकल होतो. म्हणजे 1/2चा फक्त वरती गेल्यावर 2 होणार आहे. म्हणजे लॉग बेस 10 आहे आणि
A0 कट झाला, इथं 1/2 राहिला, 1/2चा वरती जाताना रेसिप्रोकल फक्त 2 झाला, मग इथं 2 आला बघा. लॉग बेस 10 आहे, पुढे 2 आलेला आहे. मग याचा जर लॉग घेतला आपण कोणाचा 2चा जर लॉग घेतला तर तो 0.3020 येतो. बघा हे सगळं जसंच्या तसं राहील, फक्त लॉग 2ची व्हॅल्यू पुट करणार आपण. दिसते तुम्हाला, या आधीचं सगळं जसंच्या तसं आहे, फक्त कोणाची व्हॅल्यू पुट केली आपण log 2 टू द बेस 10ची व्हॅल्यू पुट केली 0.3010 आणि आता 0.3010चा आणि 2.303चा दोघांचा प्रॉडक्ट जर केला तर तो प्रॉडक्ट इथं आता करून दाखवायची गरज नाही आहे, तो प्रॉडक्ट येतो 0.693 आणि हा डिवाइड के तसाच, म्हणजे टी हाफची व्हॅल्यू काय आली 0.693 डिवायडेड बाय के. हे कोणामधलं रिलेशन मिळालं आपल्याला, कोणामधलं रिलेशन मिळालं, हाफ लाईफ टाईम म्हणजे टी हाफ आणि रेट कॉन्स्टंट के यांच्यामधलं रिलेशन मिळालं आपल्याला. वेलकम स्टुडंट्स. IMP क्वेश्चन नंबर 11. The half life of first order reaction is 990 सेकंड. म्हणजे फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा जो हाफ लाईफ आहे तो किती आहे 990. मग आपण गिवनमध्ये बघा हाफ लाईफ कशाने डिनोट करतो, टी हाफने डिनोट करतो आपण, आणि तो हाफ लाईफ आहे 990 सेकंड. मग आपण गिवनमध्ये ते घेतलं 990 सेकंड. इफ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट इज 0.08 मोल पर DM³. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपण ब्रॅकेटमध्ये घेतो आणि रिॲक्टंटचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ब्रॅकेट एमध्ये आपण घेत असतो. ब्रॅकेट ए बघा, ब्रॅकेटचा अर्थ कॉन्सन्ट्रेशन, ब्रॅकेट ए याचा अर्थ रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन, आणि इथं जर बेसला आपण 0 लिहिला तर याचा अर्थ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट होतं आहे, आणि इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट किती दिलं आहे 0.08 मोल पर DM³ आपण ते लिहिलं. व्हॉट कॉन्सन्ट्रेशन वूड रिमेन, बघा किती कॉन्सन्ट्रेशन शिल्लक राहील आफ्टर 35 मिनिट्स. मग 35 मिनिट्स हा टाईम दिलेला आहे आपल्याला, मग टाईम मीन्स टी, मग टीची व्हॅल्यू काय 35 मिनिट, पण मिनिटचं आपल्याला काय करावं लागेल सेकंद करावं लागेल. मग सेकंद करायला मल्टिप्लाय 60 घ्यावं लागेल. मग झालं मिनिटचं सेकंद 35 मल्टिप्लाय 60, आणि 35चा आणि 60चा प्रॉडक्ट येतो 2100 आणि युनिट काय त्याचं सेकंद. हे झालं गिवन. आणि रिक्वायर्ड म्हणजे विचारलं काय आहे आपल्याला, काय विचारलं आहे व्हॉट कॉन्सन्ट्रेशन वुड रिमेन, किती कॉन्सन्ट्रेशन शिल्लक राहणार आहे 35 मिनिट नंतर. मग नंतरचं कॉन्सन्ट्रेशन विचारलं, म्हणजे आफ्टर टाईम टी कॉन्सन्ट्रेशन किती असेल, तर मग आफ्टर टाईम टी असणारं कॉन्सन्ट्रेशन जे आहे तर ब्रॅकेट ए टी, ब्रॅकेट ए याचा अर्थ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, आणि इथं बेसला टी याचा अर्थ आफ्टर टाईम टी, म्हणजे ब्रॅकेट ए टी आपल्याला फाईंड करायचं आहे. मग आपल्याला एक माहीत आहे आता बघा इकडे फॉर्म्युला जो आहे कशाचा, कॉन्सन्ट्रेशनशी रिलेटेड फॉर्म्युला जो आहे तो काय आहे बघा या फॉर्म्युल्याकडे, के इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय टी, पुढे लॉग बेस 10 ब्रॅकेट A0 डिवायडेड बाय ब्रॅकेट AT. म्हणजे हा फॉर्म्युला कोणता आहे, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी रेट कॉन्स्टंट फाइंड करण्याचा हा फॉर्म्युला आहे. रेट कॉन्स्टंट म्हणजे के, पण आपल्याला विचारलेला के नव्हे, आपल्याला के दिलेला नाही आहे, आणि विचारलेलं कोण आहे ब्रॅकेट AT विचारलेलं आहे. मग ब्रॅकेट AT जर फाइंड करायचं तर काय काय माहीत पाहिजे आपल्याला, ब्रॅकेट A0 माहीत पाहिजे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ते दिलेलं आहे, टी म्हणजे टाईम माहीत पाहिजे तो पण दिलेला आहे, पण के दिलेला आहे का नाही, म्हणजे आपल्याला के फाइंड करावा लागणार आहे. के फाइंड केल्याशिवाय आपण हे सॉल्व नाही करू शकत. मग के कसा फाइंड करायचा आपल्याला इथं तर टी पाहिजे ते बरोबर, म्हणजे टी दिलेलाच आहे, तो आपल्याला के फाइंड करायचा आहे. के फाइंड करायचा, पण के कसा फाइंड होतो, आता तुम्ही ह्या फॉर्म्युल्याकडे पहा, के इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय टी हाफ, म्हणजे जर टी हाफ माहीत असेल तर के मिळतो, आणि आपल्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला टी हाफ दिलेला आहे, म्हणजे आपण मग हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. म्हणजे युजिंग के इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय टी हाफ अँड द व्हॅल्यू ऑफ टी हाफ इज किती आहे ती 990 सेकंड. हे पाहून घ्या 990 सेकंड आहे. मग ती व्हॅल्यू आपण या ठिकाणी घेतली किती 990 सेकंड. मग आता 0.693 डिवायडेड बाय 990 याचं आपल्याला लॉगने कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. मग आपण इथं लिहितोय आता
लॉग कॅल्क्युलेशन. मग हा जो के दिसतो तुम्हाला त्याचा लॉग घेतला तर लॉग के, आणि राईट साईडला जर लॉग घेतला तर 0.693चा लॉग म्हणजे लॉग ऑफ 0.693. हे डिवायडेड असेल तर मायनस घेतलं जातं, आणि 990चा लॉग म्हणजे लॉग ऑफ काय 990. आता बघा याचा लॉग घेताना पहिल्यांदा आपल्याला कॅरेक्टरिस्टिक घ्यावा लागतो, तुम्हाला माहीत आहे. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक घेताना बघा पॉईंटच्या आधी 0 असेल तर कॅरेक्टरिस्टिक घेताना बार घ्यावा लागतो. मग आता बघा इकडे आपण पॉईंटच्या आधी 0 होता, मग इथं बार घेतला. पॉईंटच्या नंतर 0 नसलेला अंक म्हणजे नॉन झिरो डिजिट. तो नॉन झिरो डिजिट किती नंबरला आहे तर मग ते इथं बारच्या खाली घ्यायचं असतं. मग पॉईंटच्या नंतर हा जो 6 दिसतोय तुम्हाला तो नॉन झिरो आहे, तो पॉईंट नंतर 1 नंबरला आहे म्हणून इथं बार 1 घेतलं. जर पॉईंटच्या नंतर 0 राहिला असता आणि नंतर 6 आला असता तर मग हा 6 किती नंबरला राहिला असता 2 नंबरला, मग इथं बार 2 घेतला असतं. पॉईंटच्या नंतर 2 0 राहिला असतं म्हणजे दोनदा 0 राहिला असता, नंतर 6 आला असता तर मग बार 3 घेतला असतं. आलं लक्षात बरोबर. म्हणजे आता आपण इथं काय घेतलं, मग पॉईंटच्या नंतर 1 नंबरला 6 आहे, बार 1 घेतला, आणि 69चा 3 काय घ्यायचा लॉग घ्यायचा. आता तो 69चा 3 लॉग येतो 8407 म्हणजे मॅन्टिसा घेतला तो आपण 8407 झाला. आता हे मायनस साईन दिलं आपण 1 2 3. आता ही किती डिजिट नंबर आहे, हा 3 डिजिट नंबर आहे. तर त्या 3 डिजिट नंबरमधून म्हणजे 3मधून 1 कमी केला तर काय येणार 2 येणार. घेतला 2 पॉईंट दिला. आता याचा मॅन्टिसा घेताना 99चा 0 घ्या, 99चा 0, 99चा 0 आहे 9956 इतका. आता यांची करायची आपल्याला सबट्रॅक्शन. 7 - 6 काय येणार 1. 0 - 5 होणार नाही, 4कडून 1 घेतला 10 होईल, 10 - 5 5 आलं. या 4मधून 9 सबट्रॅक्ट होणार नाही, 8कडून 1 घेतला तर 4ने इकडे 1 दिला होता ना म्हणजे 3 राहिला होता इथे, तर 8कडून 1 घेतला तर 3चा 13 झाला, 13मधून 9 मायनस केला 4 आलं. आता 8कडे 7 बाकी आहे, 7मधून 9 सबट्रॅक्ट होणार नाही, या 7ने 12कडून 1 घेतला तर 17 झाला, 17मधून 9 मायनस केला तर 8 आलं, आणि 12ने इकडे 1 दिल्यामुळे 12 1ने कमी झाला, 12 म्हणजे -1. मग -1 1ने कमी झाला तर काय होणार -2 होणार. म्हणजे मग -2 आणि परत पुढे -2 म्हणजे -2 -2 -4 होणार, आणि तो -4 इथं लिहिताना कसा लिहावा लागेल आपल्याला बार 4 असा लिहावा लागेल. ही व्हॅल्यू कोणाची झाली लॉग केची. मी लॉग केची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, पण आपण केची व्हॅल्यू शोधतो या ठिकाणी. मग लॉगला जर आपण ह्या राईटला नेलं तर लॉगचा काय होणार अँटी लॉग होणार. बघूया पुढच्या स्टेपमध्ये ते बघा. के इक्वल टू अँटीलॉग झाला. आता कोणाचा अँटीलॉग झाला बार 4.8451चा अँटीलॉग. आता हा अँटीलॉग पाहताना पॉईंटच्या नंतर 84चा 51 पाहायचा आहे अँटीलॉगच्या पेजमध्ये. म्हणजे 84चा 51 पाहिला, 84चा 51 पाहिला तर तो 7000 येतो. ह्या पॉईंटकडे नका बघू, अजून 7000 आला. आणि बार 4 आहे तर 10च्या पॉवरला बार 4 म्हणजे -4 घ्यायचा. म्हणजे बघा 84चा 51 आला 7000 मल्टिप्लाय 10चा पॉवर किती घ्यायचा, जेवढं इथं कॅरेक्टरिस्टिक असेल तेवढा बार 4 आहे, पण इथं घेताना बार नाही लिहायचं, मायनस लिहायचं, -4 घेतला. आणि इथं जो 7000 आला होता ना तर एक डिजिट सोडून पॉईंट द्यायचा. ओके, म्हणजे 7.000 इंटू 10⁻⁻4. आता हे पॉईंट नंतर 0 नाही घेतले तरी चालेल, म्हणजे फक्त 7 घ्या मग या ठिकाणी, आणि मल्टिप्लाय 10⁻⁻4. आणि युनिट काय आहे त्याचं बघा, युनिटकडे आपण लक्ष देऊया. इथून लॉग कॅल्क्युलेशन चालू केलं होतं ना, हा जो सेकंद होता तो डिनॉमिनेटरला होता, तो जर न्युमेरेटरला गेला तर काय होईल घातांक त्याचा मायनस होणार. मायनस झाला सेकंदचा घातांक इथं 1 आहे, वरती गेला तर काय होईल -1 होईल ना, म्हणजे पर सेकंद लिहायचं त्याला. मग या ठिकाणी युनिट दिसते तुम्हाला, तर आपण लिहिलेलं कोणतं पर सेकंद. म्हणजे के मिळालं आपल्याला 7 × 10⁻⁻4 पर सेकंद. बघा पुढे आता केची व्हॅल्यू मिळाल्याच्या नंतर आपल्याला व्हॅल्यू कोणती काढायची आहे, ब्रॅकेट 80ची व्हॅल्यू काढायची आहे. ब्रॅकेट 80 म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट आफ्टर टाईम टी. मग फॉर्म्युला काय आहे तो के इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय टी लॉग बेस 10 ब्रॅकेट A0 डिवायडेड बाय ब्रॅकेट 80. आता आपल्याला बघा ब्रॅकेट 80ची व्हॅल्यू फाईंड करायची आहे. मग त्याच्याकरता काय करावं लागेल आपल्याला, ब्रॅकेट 80 हा कोणत्या टर्ममध्ये आहे, ह्या लॉगच्या टर्ममध्ये. मग ही लॉगची टर्म सोडून बाकीच्या ज्या टर्म आहेत त्या आपण दुसऱ्या साईडकडे ट्रान्सफर करायच्या. मग इथं हा जो डिवाइड टी आहे ना, डिवाइड टी इकडे केला काय होणार
मल्टिप्लाय होणार म्हणजे के टी होणार तो. बघा इथं झालं आहे काय के टी. आणि 2.303 हा मल्टिप्लाय आहे लॉगच्या टर्मला, तो काय होणार डिवाईड होणार. बघा इथं डिवाईड झाला आहे 2.303 कोणाला के टीला. आणि इकडे उरलं काय फक्त आता लॉग बेस 10 ब्रॅकेट A0 डिवायडेड बाय ब्रॅकेट AT हे उरलेले दिसते तुम्हाला. आता आपण केची आणि टीची व्हॅल्यू या ठिकाणी पुट करणार आहोत. तर केची व्हॅल्यू इथं आपल्याला मिळालेली आहे 7 × 10⁻⁻4 पर सेकंद. इथं पुट केली आपण ती 7 × 10⁻⁻4 पर सेकंद पुट केली. मल्टिप्लाय टीची व्हॅल्यू किती आहे आपण बघितली आहे गिवनमध्ये ती 2100 काय सेकंड आणि डिवायडेड बाय 2.303. आता आपण एक करूया 2100 आणि 7 ह्या दोघांचा प्रॉडक्ट जर आपण केला तर तो किती येतो 14700. हा प्रॉडक्ट तुम्हाला जमतो. आता हा उरलेला 10⁻⁻4 घेतला आपण या ठिकाणी आणि डिवायडेड बाय काय 2.303 आणि लेफ्ट साईड ही जी होती ना तरी ही लेफ्ट साईड या ठिकाणी आपण घेतलेली आहे. आणि हे जे युनिट आहे बघा इथं सेकंद आहे इथं पर सेकंद आहे. मग सेकंद आणि पर सेकंद कट करून टाकला आपण बरोबर. आता याचं आपल्याला करायचं काय लॉग कॅल्क्युलेशन. मग लॉग कॅल्क्युलेशनसाठी आपण सुरुवात करूया. आपल्याला लेफ्ट साईडला कोणाचा लॉग घ्यायचा आहे लॉग बेस 10 ब्रॅकेट A0 डिवायडेड बाय ब्रॅकेट AT. मग लेफ्ट साईडच्या टर्ममध्ये आधीपासूनच लॉग आहे परत त्याचा लॉग घ्यायचा आहे. मी याला आपण ब्रॅकेट करूया. बघा त्याला ब्रॅकेट केलं आपण इथं. ब्रॅकेट केल्याच्या नंतर आता ब्रॅकेटच्या बाहेर आपण काय घेतला आता लॉग घेतला. कोणाचा लॉग ही लेफ्ट साईड आहे लेफ्ट साईडचा आपण लॉग घेतला. राईट साईडचा लॉग घ्यायचा म्हणजे पहिल्यांदा 14700चा लॉग म्हणजे लॉग ऑफ 14700. मल्टिप्लायचं काय करायचं असतं प्लस करायचं असतं. आणि आता लॉग कोणाचा 10⁻⁻4चा आणि जो पॉवर असतो घातांक असतो तो पॉवर पुढे घ्यायचा असतो लॉगच्या. मग आपण बघा -4 हा -4 आपण पुढे घेतला कोणाच्या लॉगच्या आणि लॉग कोणाचा राहील आता फक्त 10चा म्हणजे लॉग ऑफ 10. आणि आता हे जे डिवाइड दिसते तुम्हाला डिवाइडचं काय करायचं असतं मायनस करायचं असतं. आणि 2.303 याचा आता लॉग घ्यायचा आपल्याला लॉग ऑफ 2.303. आता याच्या पुढच्या स्टेपला आपल्याला जायचं. आता बघा इथं लॉग घ्यायचा आपल्याला ह्या नंबरचा. तर 1 2 3 4 5 किती डिजिट नंबर आहे हा 5 डिजिट म्हणजे 5 अंकी संख्या. त्यातून एक कमी केला की कॅरेक्टरिस्टिक होईल त्याचा. मग 1 2 3 4 5 5मधून एक कमी केला आपण तर 4 येणार ना म्हणजे कॅरेक्टरिस्टिक 4 होईल त्याचा. बघा या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक आपण 4 घेतलेला आहे पॉईंट दिला. आणि आता आपल्याला मेंटिसा घ्यायचा. कोणाचा मेंटिसा घ्यायचा आहे तो कोणाचा घ्यायचा आहे 14चा काय म्हणजे 14700चा. आता आपण काय करणार 14चा 7 पाहणार पुढचे 0 आता सोडून द्यायचे लॉग बघताना म्हणजे 14चा 7 14चा 7 14चा 7 लॉग काय येतो बघा 14चा 7 येतो 1673 येतो बरोबर. आता त्याच्या पुढे परत हा -4 हे प्लस आणि -4 प्लस आणि मायनस येणार तर -4 तसाच राहील. आणि लॉग 10 ही 2 डिजिट नंबर आहे म्हणजे 2 अंकी संख्या त्यातून एक कमी केला कॅरेक्टरिस्टिक 1 येणार आहे. आणि 10चा लॉग सगळ्यांना माहिती आहे 0च येतो म्हणजे कॅरेक्टरिस्टिक 1 आणि मेंटिसा 0 म्हणजे 1.000 किंवा लॉग 10चं डायरेक्टली लिहून टाका बघत पण जाऊ नका 1 पॉईंट पुढे 0 लिहून टाकायचे म्हणजे हा -4 आणि पुढे 10चा लॉग 1.0000. बघा बाहेरचा -4 10चा लॉग घेताना 1.0000 आपण घेऊन टाकला. आता पुढची स्टेप आता कोणाचा लॉग घ्यायचा आपल्याला इथं मायनसच्या नंतर 2.303चा. पॉईंटच्या अगोदर आपल्याला याचं कॅरेक्टरिस्टिक घ्यायचा ना अगोदर पॉईंटच्या आधी एकच अंक आहे म्हणजे एकच अंकी संख्या आहे म्हणजे 1 डिजिट नंबर आहे हा. मग 1मधून जर 1 मायनस केला ना आपण तर 0 राहणार आहे म्हणजे कॅरेक्टरिस्टिक 0 होईल. मग 0 कॅरेक्टरिस्टिक राहील आणि मेंटिसा काय राहील 23चा 03 23चा 03 आणि 23चा 03 किती येतो बघा 23चा 03 येतो 3623. आता बघा तुम्ही 12चे स्टुडंट आहात लॉग तुम्ही बघण्याचं शिकलेलं आहात ते कॅल्क्युलेशनही तुम्हाला येतं तरी पण मी ह्या प्रॉब्लेमसाठी तुम्हाला ते समजावून देतो आहे. आता पहा इकडे ह्या -4ने 1ला मल्टिप्लाय केलं तर -4च येणार आणि पुढचे 0 तसेच आलेत. ही टर्म पण तशीच घेतलीत. आता या फर्स्ट नंबरमधून हा सेकंड नंबर आपण मायनस करणार आहोत
1673 याच्यामधून हे 0 मायनस केले तर ते तेच येणार ना 1673 आणि हा 4 मायनस 4 काय येणार 0 आणि हा पुढचा नंबर ॲज इट इज आपण घेऊन टाकला जसा आहे तसा. आता परत याची सबट्रॅक्शन करा. 3मधून मायनस काय करायचा हा 3 0 येणार आहे. 7मधून हा 2 मायनस केला 5 येणार आहे. 6मधून हा 6 मायनस केला 0 येणार आहे. 1मधून 3 सबट्रॅक्ट होणार नाही. 0कडून 1 आपण कॅरी करू. तुम्ही मला सर 0कडे काही नसतं. 0कडे काही नसतं म्हणजे असं समजा 0कडून जर आपण इकडे 1 घेतला तर ह्या 1चा काय होणार 11. 11मधून 3 मायनस केला तर काय येणार आहे 8 येणार आहे. पण तुम्ही विचार करताय की सर 0कडे काही नव्हतं. पण मी असं म्हणतो की 0ने जर इकडे याला 1 दिला तर 0 एकाने कमी होईल की नाही. मग 0ला जर एकाने कमी केलं तर मग -1 होईल ना. हा म्हणजे 0कडे काहीतरी होतं मग -1 येईल. पण ते -1ला काय पकडायचं आता बघा. समजा तो -1 आणि हा आता -0. -1 -0 -1च राहणार. पण इथं लिहिताना -1 न लिहिता बार 1 लिहायचं असतं. आणि ही लेफ्ट साईड आपण बघतोय. आता ही किंमत कोणाची आली. ही लेफ्ट साईड होती आणि त्या लेफ्ट साईडचा हा लॉग होता. मग आता हा जो लॉग आहे राईटला पाठवला तर अँटी लॉग होणार आहे. म्हणजे हा स्क्वेअर ब्रॅकेट तसाच राहिला इकडे आणि लॉग इकडे आला तर अँटी लॉग झाला. कोणाचा अँटी लॉग झाला बार 1.8050चा अँटी लॉग झाला. आता तुम्ही लॉग टेबलमध्ये 80चा 50 बघायचा. आता शेवटचा 0 सोडून दे फक्त 80चा 5 बघायचा. म्हणजे अँटी लॉग बघताना याचा 80चा 5 किती येतो माहिती आहे का 6383 इतका येतो. आणि आता कॅरेक्टरिस्टिक किती आहे बार 1 आहे. मग बार 1 असेल तर काय करायचं माहिती आहे का बार 1 असेल त्यावेळेला पॉईंटच्या नंतर 1 नंबरला अंक आला पाहिजे ते. म्हणजे इथं आपण पॉईंट दिला आणि पॉईंटच्या नंतर 1 नंबरला हा 6 आलेला आहे. म्हणजे झालं बघा बार 1 बार असेल तर अगोदर 0 असतो हे तुम्हाला माहीत आहे. नंतर पॉईंट दिला आणि बार नंतर 1 आहे याचा अर्थ पॉईंटच्या नंतर लगेच 1 नंबरला 6 आला पाहिजे ते. इथं जर बार 2 असतं तर काय झालं असतं बार 2 असतं तर पॉईंटच्या नंतर 2 नंबरला 6 आला असता. म्हणजे 1 नंबरला 0 टाकला असता. इथं जर बार 3 असतं तर काय केलं असतं आपण पॉईंटच्या नंतर इथं बार 3 म्हणजे पॉईंटच्या नंतर 3 नंबरला 6 आला असता. मग पहिले 2 0 टाकले असते आपण. ओके. आता बघा याचा अँटीलॉग हा आलेला आहे. आता परत हा इथं लॉग दिसतोय तुम्हाला. हा लॉग पुन्हा राईटला नेला की पुन्हा तो अँटीलॉग होणार आहे. मग झाला अँटीलॉग आणि लेफ्टला हा ब्रॅकेट इथं तुम्हाला दिसतोय राहिलेला अँटीलॉग ऑफ 0.6383 आपण लिहिलं. आता याचा अँटीलॉग बघताना 63चा 83 पाहायचा 63चा 83 पाहायचा तो अँटीलॉग येतो 4383. किती येतो 4383. पॉईंटचा विचार आपण अजून करणार आहोत. 4383 आला. आता इथे कॅरेक्टरिस्टिक किती आहे 0 आहे. मग आता याचा विचार कसा करणार आपण अँटीलॉग बघताना पॉईंटच्या अगोदर जो कॅरेक्टरिस्टिक आहे त्याच्यामध्ये 1 वाढवायचा असतो बरं का. मग 0मध्ये 1 वाढवला तर काय होईल बरं म्हणजे सॉरी 0मध्ये 1 वाढवला तर काय होणार 1च होणार ना. मग तो 1 झाला म्हणजे 1 अंक सोडून पॉईंट द्यायचा. म्हणजे 4 सोडला आणि मग पॉईंट दिला आपण. म्हणजे 4.383 ही याची व्हॅल्यू झालेली आहे. आता आपल्याला माहिती आहे आपल्याला ब्रॅकेट 80ची व्हॅल्यू काढायची आहे. मग 80ची व्हॅल्यू काढताना हा 80 डिवाइड तिकडे मल्टिप्लाय करायचा ह्या नंबरला आणि तो नंबर त्याला मल्टिप्लाय तो इकडे डिवाइड करायचा. म्हणजे थोडक्यात काय ह्या दोघांची जागा बदलून घ्यायची. हा ब्रॅकेट 80 तिकडे आणि हा नंबर इकडे टाकायचा. म्हणजे हा जो नंबर आहे तो ब्रॅकेट A0ला डिवाइड होणार आहे. दिसते तुम्हाला तो नंबर ब्रॅकेट A0ला काय झाला डिवाइड आणि त्या नंबरच्या जागेवर ब्रॅकेट 80 आलेला आहे. आता A0ची व्हॅल्यू आहे 0.08 मोल पर DM³ दिलेली आपल्याला प्रॉब्लेममध्ये आणि हे 4.383 आपण घेतला. आता पुन्हा आपल्याला याचं लॉग कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. मग इथं आपण घेऊया परत लॉग कॅल्क्युलेशन. लेफ्ट साईडचा लॉग म्हणजे ब्रॅकेट 80चा लॉग म्हणजे लॉग ऑफ ब्रॅकेट 80 इक्वल टू 0.08चा लॉग ऑफ 0.08 आणि हे डिवाइड असेल तर त्याचं मायनस घेतो आपण आणि कोणाचा लॉग आता 4.383चा लॉग ऑफ 4.383 आपण घेतलं. आता परत ह्या 0.08चा लॉग घेताना एक विचार करा पहिल्यांदा आपण कॅरेक्टरिस्टिक घेतो की नाही. मग कॅरेक्टरिस्टिक घेताना पॉईंटच्या आधी तर नंबर नाहीच आहे. पॉईंटच्या नंतर नॉन झिरो डिजिट किती नंबरला आहे पहा. नॉन झिरो म्हणजे 0 नसलेला अंक हा तर 0 आहे. 0 नसलेलं कोण आहे 8 आहे. म्हणजे हा 8 किती नंबरला आहे पॉईंटच्या नंतर सेकंड नंबरला आहे. मग पॉईंटच्या नंतर सेकंड नंबरला जर नॉन झिरो नंबर आहे डिजिट आहे तर आपण 1 2 म्हणजे बार 2 घेणार. आता बार 2 पॉईंट केला आणि आता याचा लॉग घेताना बघा
लॉग घेताना आधीच्या झिरोचा विचार करायचा नाही. लॉग घेताना फक्त हा 8 दिसतोय, पण लॉग टेबलमध्ये तर 10 पासून सुरू होतो लॉग. मग हा तर 8 आहे. मग 8च्या पुढे आपण 0 कन्सिडर करून घ्यायचा, म्हणजे तो 80 होईल. मग 80च्या पुढे परत काय असेल, 80च्या पुढे 0च असेल. मग लॉग घेताना कोणाचा घ्यायचा, आता 80चा 0 घ्यायचा. 80चा 0 म्हणजे 80चा 0 90 येतो. आता हे मायनस साईन घेतलं आपण. लॉग ऑफ 4.383. आता बघा, ही किती अंकी संख्या आहे? 1 2 3 4 4 अंकी संख्या नाही आहे ही. पॉईंटच्या अगोदर एकच अंक, ही एकच अंकी संख्या आहे. आणि त्या एकातून एक मायनस केला तर काय येणार, 0, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक 0 झाला. पॉईंट दिला आपण. आता 43चा 83. मॅन्टिसा बघताना 38चा 3 नाही बघायचा बरं का, कारण लॉगमध्ये हा कॅरेक्टरिस्टिक घेतल्यावर पॉईंट बघायचा नसतो. म्हणजे फक्त 43चा 8 3 घ्यायचा आता लॉग हा. 43चा 8 3 म्हणजे 43चा 83 लॉग येतो 6418. आता यांची करायची आपल्याला सबट्रॅक्शन. 1मधून 8 मायनस होणार नाही. 3कडून 1 घेतला तर 11 झाला. 11 मायनस 8 किती येणार, 3. त्या 3कडे राहिला 2. 2 मायनस 1 1 आलं. 0तून 4 मायनस होणार नाही. 9कडून 1 घेतला तर 10. 10 मायनस 4 काय आलं, 6 आलं. आता 9कडे बाकी किती आहे, 8. 8मधून 6 केला तर काय आलं, 2. हा पॉईंट आपण देऊन टाकला. आता बार 2मधून 0ला मायनस केलं तर बार 2च येणार आहे. म्हणजे आपल्याला हे मिळालं कोण, लॉग ब्रॅकेट 80ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता आपण लॉग ब्रॅकेट 80 नव्हे, आपल्याला पाहिजे ते ब्रॅकेट 80, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ॲट टाईम टी. मग हा जो लॉग होता ब्रॅकेटच्या आधीचा तो परत राईटला गेला तर काय झाला, अँटीलॉग झाला. कोणाचा अँटीलॉग झाला, बार 2.2613चा अँटीलॉग. आता याचा अँटीलॉग घेताना अँटीलॉगच्या पेजमध्ये तुम्ही 26चा 13 26चा 1 3 पाहायचा, तो 1825 येतो. आणि आता कॅरेक्टरिस्टिक बार 2 आहे ना, बार 2 असेल तर काय करा, मल्टिप्लाय 10 बार 2ला -2 घ्या इथं पॉवरला लिहिताना. म्हणजे 10 काय करा, -2 करा आणि पहिल्या डिजिट नंतर पॉईंट द्या, म्हणजे पहिल्या अंकानंतर पॉईंट देऊन टाका. पुन्हा मी हे रिपीट करतो. 26चा 1 3 जो अँटीलॉग आहे तो 1825 येतो. आणि मल्टिप्लाय 10 किती लिहायचं, जो इथं कॅरेक्टरिस्टिक असतो तो लिहायचा. म्हणजे बार 2 10च्या पॉवरला लिहायचा, पण बार आहे तर इथे घेताना तो मायनस घ्यायचा असतो. आणि इथं 1825 आलं होतं ना, तिथं पहिल्या डिजिट नंतर पॉईंट द्यायचा असतो. आता परत आपण काय करणार, समजा हा पॉवर आपण कमी करणार. मायनस याचा अर्थ पॉईंट डावीकडे सरकायचा. मायनसचा अर्थ काय, डावीकडे सरकायचा, लेफ्ट साईडला. आणि 2 याचा अर्थ 2ने सरकवायचा. मग 2ने कसं सरकवणार, हा जो 1 आहे 1 आणि परत पुढे सरकलं तर 0 घ्यावा लागेल आपल्याला. म्हणजे 1 आणि पुढे सरकलं तर 0 घेतला आणि मग पॉईंट दिला. म्हणजे बघा हा पॉईंट 2ने डावीकडे सरकला. मायनस म्हणजे डावीकडे सरकणार, 2 म्हणजे 2ने सरकणार. आणि युनिट काय आहे त्याचं, कॉन्सन्ट्रेशनचं युनिट मोल पर DM³. म्हणजे आपल्याला मिळालं कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट आफ्टर टाईम टी. हे आलं आपलं काय, उत्तर. Next IMP question is question number 12. In a first order reaction, 60% of the reactant decomposes. म्हणजे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनमध्ये 60% रिॲक्टर डिकम्पोज झाला म्हणजे संपला. इन 45 मिनिट्स, आणि त्याच्यासाठी किती वेळ लागला, 45 मिनिट्स. कॅल्क्युलेट द हाफ लाईफ फॉर द रिॲक्शन. त्या रिॲक्शनचा हाफ लाईफ फाइंड करायचं आहे आपल्याला. आणि असं समजा ज्या वेळेला आपल्याला हे पर्सेंटेज दिलेलं असतं तर त्यावेळेला आपण कोणाची व्हॅल्यू घ्यायची माहिती आहे का, ब्रॅकेट A0 डिवायडेड बाय ब्रॅकेट AT याची व्हॅल्यू घ्यायची. आणि ब्रॅकेट A0 नेहमी पुढे 100च लिहायचा, कारण ती सुरुवात असते. सुरुवातीला रिॲक्टंट हा 100% असतो, म्हणजे 100 घेतला. आणि ब्रॅकेट AT म्हणजे काय, की दिलेल्या टाईमनंतर किती शिल्लक राहिला ते लिहायचं असतं. किती शिल्लक राहिला. आता इथं दिलेलं काय होतं, 60% ऑफ द रिॲक्टंट डिकम्पोज. 60% संपला. 60% संपला तो नाही लिहायचा, किती राहिला तो लिहायचा आहे. म्हणजे आधी होता 100, त्यातला 60% संपला आहे, म्हणजे 100मधून 60 मायनस करायचं, मग राहिला किती, 40. म्हणजे ब्रॅकेट A0 अपॉन ब्रॅकेट AT याची व्हॅल्यू आली 100 अपॉन 40. मग 100ला 40ने डिवाईड केलं, 0 0 कट, आणि 10ला 4ने डिवाईड केलं तर 2.5 येतं. आणि प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलेलं आहे की हे सगळं किती वेळेत घडलं, इन 45 मिनिट्स. म्हणजे टाईम दिला आपल्याला 45 मिनिट्स.
मिनिट्स आपण मिनिटही ठेवू शकतो आणि सेकंदसुद्धा करू शकतो. समजा 45ला आपण 60ने मल्टिप्लाय केलं तर सेकंद झालं आणि ह्या दोघांचा प्रॉडक्ट येतो 2700 सेकंद. आता पुढे काय विचारलं आपल्याला, कॅल्क्युलेट द हाफ लाईफ फॉर द रिॲक्शन. रिॲक्शनचा हाफ लाईफ काढायचा आहे, म्हणजे रिक्वायर्डमध्ये काय येईल, हाफ लाईफ म्हणजे टी हाफ फाइंड करायचं आहे. मग टी हाफच्या पुढे आपण क्वेश्चन मार्क लिहायचं. आता बघा, टाईम विचारलेला आहे आणि इथं टाईम दिलेला आहे. जर आपण हा टाईम मिनिटमध्ये जर पुट केला तर टी हाफ मिनिटमध्ये मिळेल आपल्याला. जर हा टाईम आपण सेकंदमध्ये पुट केला तर टी हाफ आपल्याला सेकंदमध्ये मिळेल. तुम्ही मिनिट ठेवला तरी चालू शकतं. आपण इथं सेकंद केला आहे तर त्या पद्धतीने सोडवूया. बघा आता, टी हाफ काढण्याचा ॲक्च्युअल फॉर्म्युला काय आहे? टी हाफ काढण्याचा फॉर्म्युला बघा. टी हाफ काढण्याचा फॉर्म्युला आहे 0.693 अपॉन के. पण टी हाफ काढायला आपल्याला के पाहिजेत की नाही? पण आपल्याला के काही दिलेला नाही आहे. के दिलेला नाही आहे म्हणून आपण काय करणार आहोत, केचा फॉर्म्युला वापरतोय फर्स्ट ऑर्डरसाठी. मग काय फॉर्म्युला आहे तो? के इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग बेस 10 ब्रॅकेट ए 0 अपॉन ब्रॅकेट ए टी. आता टीची व्हॅल्यू दिलेली आहे किती घेतली आपण ती? 2700 सेकंद. मी तर आपण 2700 घेतली. तर सेकंद युनिट पण आपण लिहून देऊया. करून घेतला आपण सेकंद इथे. आता बघा इकडे, हा 2.303 आणि हा 2700 आपण घेतला. हा सेकंड डिनॉमिनेटरचा न्युमिरेटरला जर पाठवला तर पर सेकंद होईल, तो आपण शेवटी लिहून टाकला. आणि आता 2.5चा घ्यायचा आहे आपल्याला लॉग. आता 2.5 किती अंकी संख्या आहे माहीत आहे? पॉईंटच्या आधी एकच अंक आहे म्हणजे ती एक अंकी संख्या आहे आणि ते एकातून एक वजा केला तर 0 येणार आहे, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक 0 झाला. आणि पॉईंट दिल्यानंतर आता याला 25 समजा लॉग घेताना, मग 25चा लॉग कसा घेतलेला आपल्याला, म्हणजे मॅन्टिसा 25चा पुढे अंक नाही मग 0 घ्या, 25चा 0 आणि तो आहे 3979. हा झाला मग 2.5चा काय लॉग. आता आपल्याला हे सॉल्व करण्यासाठी लॉग कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. आता लॉग घेताना बघा, लेफ्ट साईडला केचा लॉग के घ्यावा लागेल. इथं 2.303चा लॉग ऑफ 2.303 मल्टिप्लायचं प्लस करावं लागेल आणि मग याचा लॉग घेता येईल. परत डिव्हाइडचं मायनस करावं लागेल आणि मग 2700चा लॉग घेता येईल. बघा ती स्टेप पुढे, ही ती स्टेप जे आपण बोललो ती स्टेप आहे. आता याच्या पुढे बघा, लॉग 2.303. आता पॉईंटच्या आधी एकच अंक आहे म्हणजे एक अंकी संख्या आहे, मग एकातून एक वजा केला तर 0 राहणार, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक 0. आणि आता पॉईंटचा विचार करू नका मॅन्टिसा घेताना. 23चा 03 काय लॉग पाहायचा? 23चा 03 तो येतो 3623. हे प्लस साईन. इथं जर बघितलं तर पॉईंटच्या आधी अंकच नाही आहे, म्हणजे याचा अर्थ ही एक अंकी संख्यासुद्धा नाही. पॉईंटच्या आधी 0 असेल तर मग बार घ्यावा लागतो, तुम्हाला माहिती आहे, बार घेतला. आणि पॉईंटच्या नंतर 0 नसलेला अंक 3 आहे, तो 1 नंबरला आहे म्हणून इथं बार 1 घेतला. आणि आता याचा मॅन्टिसा घेताना 39चा 79 39चा 79 लॉग बघायचा तुम्ही, तो इतका येतो 5998 इतका येतो. हे मायनस साईन. आता हे पुढची जी संख्या आहे 1 2 3 4 4 अंकी संख्या आहे, त्यातून एक कमी केला तर 3. आणि आता याचा लॉग घेताना 27चा 0 पाहायचा, तो येतो 4314 इतका, म्हणजे आता लॉग घेऊन झाला. आता बघा हे कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. ह्या दोघांची काय करायची आपल्याला? सम करायचे. 8 3 11 त्याचा 1 घ्यायचा, कॅरी 1. 2 आणि 1 3 3 आणि 9 12 12चा 2 परत कॅरी 1, तो 1 आणि हा 6 काय होईल 7 7 आणि 9 16 16चा आला 6 परत एक राहिला तो 1 आणि हा 3 4 4 आणि 5 9 हा इथं आला 9. हा पॉईंट देऊन टाकला आपण. हा 0 आणि बार 1च आलं आणि पुढचा नंबर तसाच घेतला. आता यांची करायची परत सबट्रॅक्शन. 1मधून 4 मायनस होणार नाही, 2कडून 1 घेतला 11 11मधून 4 मायनस केला काय राहणार 7. आणि आता 2कडे 1 राहिला आहे, 1 मायनस 1 काय येणार 0. 6 मायनस 3 येणार 3. 9 मायनस 4 येणार 5 आणि पॉईंट मायनस पॉईंट करू नका, पॉईंट घेऊन टाका तसाच. बार 1 मायनस 3 म्हणजे बार 1ला मायनस 1 पकडा आणि मायनस 3 म्हणजे मायनस 1 मायनस 3 मायनस 4 होणार. पण इथं येताना मायनस 4 नव्हे, काय घ्यायचं बार 4 घ्यायचं आणि लेफ्ट साईड आहे लॉग के. आता हा लॉग राईटला गेला तर अँटी लॉग होणार आहे कोणाचा? बार 4.5307चा.
अँटीलॉगच्या पेजमध्ये पाहायचं 53चा 07 म्हणजे 53चा 07 पाहायचा, तो येतो 3394 म्हणजे 3394 आणि पहिल्या अंकानंतर पॉईंट कंपल्सरी द्यायचा आणि मल्टिप्लाय केल्यावरती 10चा पॉवर किती घ्यायचा, तर इथं आहे जो कॅरेक्टरिस्टिक तो घ्यायचा म्हणजे बार 4 घ्यायचा, पण लिहिताना बार नव्हे -4 लिहायचं. ओके. आणि युनिट केचं जे युनिट आहे ते युनिट किती आहे, पर सेकंद. कुठं होतं पर सेकंद ते पहा बरं, ह्या ठिकाणी पहा आपण घेतलेलं होतं पर सेकंद. लॉग कॅल्क्युलेशन संपलं आहे आपलं आणि आता हे पर सेकंद घेतला. आता नाऊ युजिंग, आता आपल्याला टी हाफ काढायचा की नाही, मग टी हाफ म्हणजे हाफ लाईफ काढायचा, तो त्याचा फॉर्म्युला आहे 0.693 डिवायडेड बाय के अँड द व्हॅल्यू ऑफ केची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, ती व्हॅल्यू आपण इथं टाकली. पहा टाकली व्हॅल्यू. आता मी असं म्हणतो की हा -4 आहे, याला जर न्युमेरेटरला नेलं तर काय होणार, मायनसचा +4 होणार, झाला +4. पहा 10चा पॉवर 4 याचा अर्थ काय, हा पॉईंट 4ने कुठं सरकवायचा आहे, +4 आहे म्हणजे राईटला सरकवायचा आणि मायनस राहिला असता तर लेफ्टला सरकवला असता. मी तर 10चा पॉवर +4 आहे म्हणजे हा पॉईंट 4ने राईट साईडला सरकवायचा म्हणजे 1 2 3 आणि पुढे सरकवला तर 0 घ्यावा लागेल. मग घेतला आपण ते बघा 6930 घेतला आणि डिवाइड 3.394. आता याचं करायचं आपल्याला पुन्हा लॉग कॅल्क्युलेशन. तर बघा लॉग कॅल्क्युलेशन, आता लॉग कॅल्क्युलेशन घेताना इथं लेफ्ट साईड काय होती पहा, टी हाफ, बरोबर. मग टी हाफचा लॉग घेणार आपण लेफ्ट साईडला, इक्वल टू केलं, पहिला लॉग घेणार 6930चा, मग डिवाइड आहे तर मायनस करणार, मायनस करून कोणाचा लॉग घेणार 3.394चा. मग तेच आपण या ठिकाणी घेतलेलं आहे पहा, पहिल्या स्टेपमध्ये घेतलेलं आहे. आता याचा लॉग पहा, ही किती अंकी संख्या आहे, ही 1 2 3 4 4 अंकी संख्या आहे. एक कमी केला तर 3, कॅरेक्टरिस्टिक 3 झाला पॉईंट. आता याचा मॅन्टिसा घेताना 69चा 30 69चा 3 0 घ्यायचा, तो 8407 येतो, मायनस साईन. इथं किती अंकी संख्या आहे, पॉईंटच्या आधी बघायचं, हां एकच अंकी संख्या आहे, मग त्यातून एक कमी केला तर 0 म्हणजे 0 आहे. 3मधून नाही एक कमी करायचा, 3 ही एक अंकी संख्या आहे, एकातून एक कमी करायचा 0. आता पॉईंट दिल्यावर 33चा 94, आता कॅरेक्टरिस्टिक बघताना पॉईंटचा विचार करायचा नसतो या ठिकाणी, 33चा 94 बघायचा तर तो 5307 येतो, 5307 येतो. आता यांची करायची आपल्याला सबट्रॅक्शन, 7 - 7 0 0 - 0 0 4 - 3 1, त्याच्यानंतर हा 8 आहे, 8 - 5 किती येणार 3, पॉईंट देऊन टाकला आणि 3 - 0 3च येणार आहे म्हणजे 3.3100 ही आली लॉग टी हाफची व्हॅल्यू. आणि हा जो लॉग आहे लेफ्ट साईडचा तो राईटला नेला तर लॉगचा काय होणार, अँटी लॉग कोणाचा 3.3100चा. आता अँटी लॉग घेताना पॉईंटच्या नंतरचाच घ्यायचा असतो ना, म्हणजे 31चा 0 बघायचा, पुढचे 0 गरजेचे नसतात, 31चा 0 फक्त. मग 31चा 0 म्हणजे 31चा 0 येतो, 20 42 आणि कॅरेक्टरिस्टिक 3 होता. आता कॅरेक्टरिस्टिक 3 असेल ना तर एक अंक वाढवायचा, मग एक अंक वाढवला तर 3मध्ये 4 होणार आहे, मग 4 अंक सोडायचे, 1 2 3 4 4 अंक सोडले आपण आणि पॉईंट द्यायची गरज नाही शेवटी, म्हणजे 2042 सेकंद झालं. युनिट काय झालं, सेकंद. आता सेकंडचं जर तुम्हाला वाटलं की परत मिनिट करायचं तर मग 60ने डिवाईड करावं लागेल ना. मग 60ने डिवाईड करताना बघा, हा एक 0 कट केला तर फक्त 6 घ्यायचा, म्हणजे शेवटी जो पॉईंट आहे तो 1ने डावीकडे सरकवला तर 6.0 म्हणजे फक्त 6 होणार आणि वरच्याही नंबरचा 1ने सरकावला तर 4 आणि 2च्या मध्ये पॉईंट येणार, ते तुम्हाला इथं दिसतंय पहा. आता 6ने जर 204.2ला डिवाईड केलं तर आता हे सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, हे मी सांगत नाही, तर ते येतं 34.03. आता पॉईंटच्या नंतर 03 आलेलं आहे, हा 3 जर कट केला तर हा 0 काही वाढणार नाही, म्हणजे जवळपास हे 34च होणार आहे, म्हणजे नियरली इक्वल टू किंवा ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू 34 आणि हे मिनिट झालेलं आहे. आता मिनिट म्हणजे टी हाफची व्हॅल्यू काय आली, 34 मिनिट. नेक्स्ट IMP question is question number 13. In a first order reaction मध्ये the concentration of reactant decreases from 20 millimole per dm cube to 8 millimole per dm cube.
म्हणजे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन सुरुवातीला 20 मिलीमोल पर DM³ होतं आणि इथपासून ते डिक्रीज झालं कुठपर्यंत 8 मिलीमोल पर DM³ डिक्रीज झालं. म्हणजे हे सुरुवातीचं आणि हे शेवटचं. मग सुरुवातीचं म्हणजे ब्रॅकेट A0 आणि शेवटचं म्हणजे ब्रॅकेट AT. मग सुरुवातीचं 20 मिलीमोल पर DM³ आपण घेतलं आणि नंतरचं 8 मिलीमोल पर DM³ ते सुद्धा घेतलं. इन 38 मिनिट्स म्हणजे हे घडलं 38 मिनिटमध्ये, म्हणजे टाईमची व्हॅल्यू 38 मिनिट. व्हॉट इज द हाफ लाईफ ऑफ द रिॲक्शन? मग रिक्वायर्डमध्ये हाफ लाईफ म्हणजे टी हाफ आपल्याला काढायचं आहे. आता बिलकुल मागच्या प्रॉब्लेमसारखा हा प्रॉब्लेम दिसतोय तुम्हाला. तर आपल्याला माहिती आहे टी हाफ काढण्याचा फॉर्म्युला काय आहे? टी हाफ इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय के असा आहे. पण केची व्हॅल्यू आपल्याला इथं दिलेली आहे का? नाही. मग तुम्ही मागच्या प्रॉब्लेमप्रमाणे काय करू शकता? अगोदर हा फॉर्म्युला वापरून के फाइंड करून घेऊ शकतात आणि के फाइंड केल्याच्या नंतर मग इथं के टाकायचा. तसंही करू शकतात. पण आता इथं आपण थोडं वेगळं करून बघतोय. वेगळं काय करून बघतोय की आपल्याला टी हाफ विचारला आहे, मग टी हाफचा फॉर्म्युलाच मी सुरुवातीला वापरला. पण याच्यामध्ये के नाही आहे. याला इक्वेशन नंबर 1 दिली, याच्यामध्ये के नाही आहे. मग के नाही, मग केचा फॉर्म्युला काय आहे? बट के इक्वल टू, मग हा झाला केचा फॉर्म्युला. मग आपण आता एक करणार इथं. टीची व्हॅल्यू दिलेली आहे ती टाकणार, A0ची दिली आहे ती टाकणार, ब्रॅकेट AT दिला आहे तो पण टाकणार, त्या व्हॅल्यू आपण टाकल्या. टीची व्हॅल्यू पुट केली 38 मिनिट बरोबर. A0ची 20 मिलीमोल पर DM³ आणि ATची 8 मिलीमोल पर DM³. युनिट सेम एकट करून टाकला आपण. 20ला 8ने डिवाईड केलं 2.5 येणार आहे. किती? 2.5. मग आलं बघा 2.5. आणि हा मिनिट जो डिवाईड होता ना तो न्युमरेटरला गेला तर तो पर मिनिट होईल. झाला पर मिनिट. आता 2.5चा आपण लॉग घेणार आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय 2.5 पॉईंटच्या आधी एकच डिजिट आहे, एकच अंक आहे. मग त्या एकामधून एक कमी केला म्हणजे एक अंकी संख्या आहे. एक कमी केलं तर 0 होतं म्हणजे कॅरेक्टरिस्टिक 0. आणि 25चा आपल्याला मॅन्टिसा घ्यावा लागेल. मग काय लॉग येईल तो बघूया आपण. बघा हे 2.303 डिवायडेड बाय 38 तसंच आणि 2.5चा लॉग आला आहे 0.3979 इतका आणि त्याचं युनिट आहे पर मिनिट. आता केची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आता केची व्हॅल्यू आपण हे कॅल्क्युलेशन इथं करणार नाही बरं का. डबल कॅल्क्युलेशन करायचं नाही आपल्याला, एकाच कॅल्क्युलेशनमध्ये उत्तर आणायचं. केची व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहे, केची व्हॅल्यू इथं पुट करायची. इथं म्हणजे कोणत्या इक्वेशनमध्ये? इक्वेशन 1मध्ये पुट करायची. मग आपण इथं म्हणणार आहोत तसं देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स. मग इक्वेशन 1 जे होतं तिथं टी हाफ इक्वल टू न्युमरेटरला 0.693 आणि डिवायडेड बाय के होता ना, मग केच्या जागेवर बघा ही केची व्हॅल्यू आपण पुट केली. आता 0.693 बरोबर. हा 2.303 घेतला आहे, मल्टिप्लाय 0.3979 तो पण घेतला आहे. हा पर मिनिट न्युमरेटरला गेला तर साईन बदलेल, पर मिनिटचं फक्त मिनिट होणार. आणि हा जो 38 आहे तर इथं डिवाइड इन 38 म्हणजे डिनॉमिनेटरला डिवाइड 38 आहे, तो वरती गेला तर न्युमरेटरला मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजे 38 मल्टिप्लाय झाला न्युमरेटरला बरोबर. आता हे जे कॅल्क्युलेशन आहे हे आपल्याला पुन्हा लॉगने करायचं आहे. आणि आधीच्या 2 प्रॉब्लेममध्ये मी तुम्हाला लॉगने कॅल्क्युलेशन समजावून दिलं आहे. अगदी भरपूर वेळ लागला त्या प्रॉब्लेमला लॉगने समजावून देताना. आणि आता प्रॅक्टिससाठी तुम्हाला हे कॅल्क्युलेशन लॉगने स्वतःला करायचं आहे बरोबर. हां, मग तुम्ही काय करायला माहिती लॉग कॅल्क्युलेशनमध्ये? लॉग ऑफ टी हाफ घेणार इक्वल टू लॉग ऑफ 0.693 घेणार, मल्टिप्लायचं प्लस करणार, 38चा लॉग घेणार, हे डिवाइड आहे त्याचं मायनस करणार, मायनस केल्यावर ब्रॅकेटमध्ये लिहिणार तुम्ही लॉग ऑफ 2.303 मल्टिप्लायचं परत प्लस करणार, परत लॉग ऑफ 0.3979 करणार आणि पुढे जसं तुम्हाला समजलं आहे आधीच्या 2 प्रॉब्लेममध्ये त्या पद्धतीने लॉग कॅल्क्युलेशन बरोबर करत जायचं आणि टी हाफची किंमत तुम्हाला मिळेल 28.7 मिनिट.